दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधात जळगावातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात घोषणाबाजी करत घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रद्द करावेत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। काही काळ परिसर घोषणांनी दणाणून गेला असून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा इशाराही दिला। तारखेला जो मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं दिल्लीला जंतर मंतर येथे, त्या आंदोलनामध्ये तिथल्या दिल्ली पोलिसांनी जो मुलांवरती लाठीचार्ज केला आणि पेपर लीक झाला नीटचा, बाकी भारतामध्ये आतापर्यंत 85 पेपर लीक झालेले आहे। त्याचा आतापर्यंत कोणी आढावा घेतलेला आणि का लीक झाले, कुठून होत आहे, का होत आहे, त्या क्षणार्थ आम्ही इथं सगळे विद्यार्थी जमलेले आहोत। आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान भारताचे केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत। आणि दिल्ली पोलीस ज्यांनी विद्यार्थ्यांना लाठीचार्ज केला आणि मुलींवरती आपण म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देतो आणि मुलींवरती लाठीचार्ज करणं हे त्यांना शोभलं नाही। आणि जोपर्यंत त्या पोलिसांना कारवाई होत नाही, पूर्ण सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू। आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहे। त्यासाठी आम्ही सगळे इथं विद्यार्थी जमलो आहोत आणि हे आता नंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय तुमच्याशी बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी तयार आहे, तरी तुम्ही सरकार चर्चा करण्यासाठी तयार आहे, पण जोपर्यंत आम्हाला राजीनामा भेटत नाही धर्मेंद्र प्रधान तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवणार आहोत। माझं नाव नितीन भीमराव वाहिरे, मी MSc विद्यार्थी झालेलो, MSc झालेला विद्यार्थी आहे। मी जळगावला राहतो।